नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे. उद्देश आपला एकच की आपला शेतकरी मित्र समृद्ध व्हावा. आज आपण घेऊन आलो आहे एक सेंद्रिय औषध, दूध आणि हळद. जसं विशेष म्हणजे आपण जेव्हा टमाटे आणि मिरची लावतो तर त्याच्यावर पावडरी मिल्ड्यू, कॅल्शियमची कमी, लीफ कर्ल व्हायरस हा येतो. तर यांनी हा रोग आल्यावर तर निघणार नाही, पण त्यासाठी आपण काय करायचं, रोग आलाच नाही पाहिजे त्यासाठी आपण पहिले प्रिकॉशन घ्यायची. आधीच आपण ती फवारणी करायची म्हणजे हा रोग येणार नाही. त्यासाठी साधा उपाय म्हणजे घरगुती उपाय अगदी, की दूध वापरायचं आहे आणि हळद वापरायची आहे. ठीक आहे, तर आपण बघूया काय कसं वापरायचं आहे. तर सगळ्यात आधी तर हे आम्ही 15 लिटरची टाकी घेतली आहे. याच्यात थोडं पाणी घालून घ्यायचं आधी. कुठलंही औषध तयार करताना आधी पाणी घालून घ्यायचं म्हणजे औषध चांगल्या प्रकारे मिसळलं जातं. आता आपल्याला याच्यात काय करायचं आहे की 15 लिटर पाण्यात 1 लिटर दूध वापरायचं आहे. जर आपल्याला फक्त कॅल्शियमची कमी जर पूर्ण करायची आहे किंवा पावडरी मिल्ड्यू साठी आपल्याला जर वापरायचं आहे तर आपण गाईचं, म्हशीचं, बकरीचं, कुठल्याही पशुचं दूध वापरू शकतो. पण आपल्याला लीफ कर्ल व्हायरस सुद्धा आपल्याला जर कंट्रोल करायचा आहे तर फक्त आपल्याला गावरानी गाईचं दूधच वापरायचं आहे. इतकी सावधानी घेणे अति आवश्यक आहे. परत एकदा सांगतो, पावडरी मिल्ड्यू आणि कॅल्शियमची पूर्ती जर करायची आहे तर गाईचं, म्हशीचं, बकरीचं, कुठल्याही आपले जे पशु असतात त्यांचं दूध जर घेतलं तर चालेल. पण लीफ कर्ल व्हायरस जर आपल्याला कंट्रोल करायचा आहे तर आपल्याला फक्त गावरानी गाईचंच दूध घ्यायचं आहे. तर आपण याच्यासाठी काय केलेलं आहे, हे आधी आम्ही 15 लिटरच्या पाण्याच्या टाकीत दूध घेतलेलं आहे, 1 लिटर. ठीक आहे. आमच्याकडे गावरानी गाय असल्यामुळे आम्ही गावरानी गायचं दूध घेतलेलं आहे, जेणेकरून आपलं सगळेच रोग कंट्रोल होतील. पुढे मी सांगेल तुम्हाला की वापरायचं कधी आहे आणि कसं वापरायचं आहे. त्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे हळद. हळद आपल्याला आपल्या घरची हळद घ्यायची आहे. तर प्रतिपंप आपल्याला, झाडं जर लहान असतील तर 10 ग्राम हळद घ्यायची आहे. झाडं जर मोठे असते, जसे फ्लॉवरिंग स्टेजवर आहे, फ्रुटिंग स्टेजवर आहे, तेव्हा आपण 15 ते 20 ग्राम हळद वापरलेली चालेल. पण इतकं नक्की लक्षात ठेवायचं आहे की 10 ग्राम हळद घ्यायची आहे जेव्हा झाडं लहान असतात तेव्हा. मोठ्या झाडांना 15 ते 20 ग्राम वापरलेली चालेल. आता हे बघा, आम्ही ही हळद घेतलेली आहे आणि हळद आपल्याला डायरेक्ट टाकीत टाकायची नाही आहे. पाण्याच्या आधी एका डब्यात असं घेऊन याचं पाणी तयार करून घ्यायचं आणि एखादा कापड घ्यायचा ज्यातून आपलं औषध गाळलं जाईल असं, आणि त्यातून, जेणेकरून आपला पंप चोकअप होणार नाही. आणि लक्षातच ठेवायचं नेहमी की जेव्हा आपण सेंद्रिय औषध वापरतो कुठलंही, किंवा सेंद्रियच नाही कुठलंही औषध वापरतो, तेव्हा गाळून घेतलेलं अति चांगलं, म्हणजे आपल्या पंपांमध्ये प्रॉब्लेम येत नाही. ही हळद टाकतोय. ही बघा, ही हळद अशी गाळल्या जात नाही. आणि हे जर आपण डायरेक्ट जर याच्यात सरळ टाकीत तर आपलं पंप चोकअप होऊ शकतो. फवारणीला आपल्याला त्रास होऊ शकतो. तर म्हणून आपण हे गाळून घ्यायचं आहे. परत एकदा सांगतोय, 15 लिटरच्या पंपात आपल्याला 1 लिटर गाईचं दूध घ्यायचं आहे आणि 10 ग्राम लहान झाडांसाठी हळद घ्यायची आहे. मोठे झाडं जर असतील 15 ते 20 ग्राम आपल्याला घ्यायचं आहे.
आणि अजून एक सावधानी म्हणजे याच्यात कुठलंही रासायनिक औषध वापरू नये. सेंद्रिय सेंद्रिय कुठलेही औषध आपण जे तयार करतो त्यात कुठलेही रासायनिक आपण वापरू नये, त्याचे रिझल्ट मिळत नाही. आणि हे वापरायचं कधी आहे ते जसं आपलं मिरची टमाट्याचं झाड 20 दिवसाचं असतं तेव्हा पहिली फवारणी घ्यायची आहे. त्याच्यानंतर 40 दिवसात झाल्यावर दुसरी फवारणी घ्यायची आहे आणि 60 दिवसात झाल्यावर तिसरी फवारणी घ्यायची आहे सारखी. म्हणजे तुमच्या याच्यावर पावडरी मिल्ड्यू हा रोग येणारच नाही, लीफ कर्ल व्हायरस पण येणार नाही आणि कॅल्शियमची पूर्ती याला मिळेल. कॅल्शियमची पूर्ती झाल्यामुळे झाड चांगलं मजबूत राहील आणि फळधारणा चांगली होईल. इतकं लक्षात ठेवा. रोग आल्यावर निघेल हे मी सांगू शकत नाही, पण हे जर आधीच आपण जर वापरलं तर हे नक्कीच की रोग येणार नाही. आणि त्याच्यानंतरही निसर्ग आहे, काही सांगता येत नाही, आपण प्रयत्न करू शकतो. असेच अनुभव जर आपल्याकडे काही असतील तर आमच्यापर्यंत नक्की कळवा. आम्ही आपले अनुभव सुद्धा शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचू. धन्यवाद.